श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजा। महाबळेश्वर आणि माथेरानला जाण्याची काही गरजच नाही। आज गावाला धुकं पडलेलं आहे। 2024चा आज लास्टचा दिवस आहे। उद्या 2025 चालू होणार आहे। असं वाटत होतं सर्वजण देवदर्शन फिरायला जातात, आपण पण जावा। आमच्यासाठी फक्त 2024 मधून 2025चं कॅलेंडर बदललेलं आहे। एक पान बदलतं तेच आहे, नाहीतर रोजचं जे रुटीन आहे, दिवसभर आवरायचं, रानातले कामं करायचे, तेच रुटीन चालू असतं। पण आमच्या खंडोबाचं मंदिर लगेच दिसतं, पण आज काही खंडोबाचं मंदिरच दिसत नाही। आता माझ्या मागं खंडोबाचं मंदिर आहे, पण धुक्याने मंदिर पण दिसत नाही, कळस पण दिसत नाहीये। लाइटिंग केलेली आहे, मंडप पण लावलेला आहे, पण फक्त घंटांचा आवाज येतोय। आणि आज 6वे कीर्तन आहे महाराजांचे। 12 दिवसाचा सप्ताह आहे, अजून 6 दिवस सप्ताह आहे। धुक्याने फोटो काढायला, परत व्हिडिओ घ्यायला भारी वाटतंय। पण जी शेतकऱ्यांची व्यथा आहे ती आता ज्यांनी कांदे लावलेले आहेत, इतर काही पिकं केलेले आहेत, त्यांना कळणार आहे। कारण की एवढं धुकं आलं म्हणल्यावर लगेच औषधं फवारे घेऊन यावं लागणार आहेत कांद्याला मारण्याकरता। जर का नाही मारले तर जे कांदे एवढे लावलेले आहेत, मेहनत केलेली, हे कांदे लगेच वाकडे होणार, त्यांच्या पाठी वाकडे होणार आहेत। मग जेवढी मेहनत केलेली ही वाया जाईल। त्याच्यामुळे धुकं आलं आणि लगेच जर फवारा बिवारा नाही घेतला तर मग कांदे वाकडे होतात। एक प्रकारे हे धुकं चांगलं पण आहे, जे आपण बाहेर फिरायला नाही गेलो, परत कुठं देवदर्शन म्हणू शकता, महाबळेश्वर कुठं जातात, कारण की वर्षाचा लास्टचा दिवस आहे। त्याच्यामुळं मग काही आठवणी राहतात, नाही तर आपण म्हणू शकतो कुठं गेलो नाही तर ह्या दिवशी का होईना पण लास्टच्या वर्षी जातात सगळेजण। तर किती धुकं आहे, काहीच दिसत नाहीये। आणि आम्ही कालच फुलं तोडले होते, मग आज काय फुलं तोडायचे नाहीत आम्हाला, नाहीतर आम्ही 8 वाजलेत म्हणल्यावर 10 वाजेपर्यंत तरी फुलं तोडायला जातो। पण आज धुकं एवढं आहे, त्याच्यामुळे मग उठणं पण लेटच झालं। असं वाटत होतं की अजून दिवस उजाडलाच नाही, ऊनच नाही पडलं। बाहेर येऊन पाहिलं तर सगळं धुकंच पडलेलं आहे। ऊन आता कधी पडतंय काय माहिती। जसा सप्ताह उभा राहिलेला आहे तसं रुटीन चालू झालंय की सकाळचं आवरायचं, दिवसभर कामं पण करायचे रानातले, आणि 5 वाजले की हरिपाठाला जायचं। 7 वाजता कीर्तन चालू होतं, 7 ते 9 कीर्तन, जेवण करूस तर 11 वाजतात, आणि मग परत रोजचंच रुटीन चालू होतं। पण आज मी मोहरी काढली होती, म्हणलं एवढे 4-5 झाडं आहेत, मोहरीचे घरी न्यावा। आणि आता हरिपाठ पण चालू होणार आहे, लगेच अनाउन्स पण करून सांगत होते। खंडोबाचे सलग 3 महिने उत्सव राहतो। चंपाषष्ठी झाली की महिन्याने लगेच सप्ताह बसतो, सप्ताह झाला की महिन्याने लगेच यात्रा असते। त्याच्यामुळे 3 महिने कसे कुठं जातात ते कळत नाही। पण आता 12 दिवस सप्त्यानंतर 2-3 दिवस अजिबात करमणार नाहीये। लगबग राहती मंदिरामध्ये, पण पाहुणे रावळे घरी, म्हाताऱ्यांच्या घरी असेले हातपाय दुखतात, पण इथं आल्यावर खंडोबाच्या उत्सवामध्ये ते विसरून जातात की हातपाय दुखतात आहेत का आमचं वय झालेलं आहे। खंडोबाच्या या कार्यक्रमामध्ये देहभान विसरून हरिपाठ काय खेळतान, फुगडी काय खेळतान, हरिपाठ असो, कीर्तन असो, देवाचा कोणताही कार्यक्रम असो, त्यामध्ये वयस्कर आजी आजोबा असो, सासू सासरे असते, त्यांच्यामुळे शोभा आलेले आहे। आमच्यासारख्या फक्त कामामध्येच गुंतलेल्या आहेत, फोनमध्येच गुंतलेल्या आहेत।
माझे असेच नवीन व्हिडिओ पाहण्याकरता आणि कीर्तन सेवा ऐकण्याकरता माझ्या यूट्यूब चॅनल जर्नी विथ शीतल गुंजाळ लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.